हाय, गुड मॉर्निंग. कशा आहात मैत्रिणींनो? आज जरा लवकरच कामे आवरून घेतले, कारण आज मिस्टरांना सुट्टी होती. त्यामुळे ठरवलं होतं की बाहेरची कामे सगळी आज आवरून घ्यायची. तर मी निशाच लाईफ अँड व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर एका रिलेटिव्हला भेटायला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये, तर त्यांच्यासाठी उपमा बनवून घेतला होता. तो घेऊन 9:30लाच निघालो. तर उद्या बारामतीत पालखी यायची होती, त्यामुळे बघा किती छान तयारी केलेली होती. मोठे मोठे फ्लेक्स बॅनर लावले होते. मग पेशंटसाठी नारळ आणि मोसंबी घेतली हॉस्पिटलमध्ये. काही मी आता व्हिडिओ घेतला नाही. त्यानंतर आम्ही मग आमचे बँकेत काम होते, त्यामुळे तिथे गेलो KYC संदर्भातच. तिथं काही जास्त वेळ लागला नाही आहे. त्यानंतर मग एका कस्टमरच्या ब्लाऊजचं तिथून रिसीव केले. त्यानंतर आलो आम्ही जुन्या मंडईत. बारामतीची खूप मोठी बाजारपेठ म्हणतात याला. इथं खूप मोठं कॉम्प्लेक्स उभं राहणार आहे, सध्या काम सुरू आहे याचं. मग तिथे गेल्यानंतर जरा चहाचे कप घ्यायचे होते. मग चहाचे कप घेतले आणि नंतर लेगिन्स ह्या घ्यायच्या होत्या. त्या घेऊन मग आम्ही श्रीराम दाबेली येथे थांबलो. पेठेला जायचं आणि इथली दाबेली खायची नाही असे कधी झालेच नाही, कारण इथली दाबेली एक नंबरच, म्हणजे क्वालिटी. मग मस्तपैकी 1 प्लेट पाणीपुरी आणि दाबेली खाल्ली. आणि तिथून नंतर आम्ही निघालो भिगवण चौकात. तर इथं आल्यानंतर बघा दादांची खूप आठवण झाली. तर दादा म्हणजे बारामतीचं सर्वस्वच होतं. दादांनी खरंच खूप बारामती सुंदर बनवली. त्यानंतर मग आम्ही आलो स्टेट बँकेत. तर माझं पासबुक घ्यायचं होतं, कारण बरेच महिने झाले होते अकाउंट उघडून, पण नंतर माझं काय ॲक्सिडेंट झाला होता, त्यामुळे मग ते आणायचं राहूनच गेलं होतं, कारण मी स्वतः लागत होते. मग फक्त पासबुक घेण्यासाठी आम्हाला जवळजवळ तासभर थांबावं लागलं, कारण खूपच गर्दी होती. मग ते घेऊन आम्ही निघालो. तर दुपारचे 2 वाजले होते. आता मिस्टर म्हटले झालं का, आता बाद झालं, चला घरी. तर मी म्हटलं थांबा, आता शेवटची जी कढई घ्यायची राहिली. मग भांड्याच्या दुकानात थांबलो. तर त्यांनी भरपूर व्हरायटी दाखवल्या. तर मग आम्हाला स्टीलची कढई आवडली, जरा मोठी आणि व्यवस्थित होती. मग ती घ्यायचं ठरवलं. मग ती घेतली, कारण चांगली जाड होती आणि वजन करून पाहिलं तर 1.5 किलोची होती. आणि ते घेऊन मग नंतर आम्ही निघालो घरी. तर आता म्हटलं थोड्या वेळ आता आराम करायचा आणि मग दुकानात जायचं, कारण जेवण पण नव्हतं केलं. मग आता जेवण हे करून आराम करून जायचं. तर मग आले खाली, नंतर आले दुकानात. तर बघा आता ह्या साड्यांचे तर फॉल राहिले होते आणायचे. तरी म्हटलं काही ना काहीतरी राहतेच. तरी तिथं गेल्यानंतर आठवत नाही आणि घरी आल्यानंतरच आठवतं हे आणायचं ते आणायचं राहिलं म्हणून. तुमच्या बाबतीत पण असं होतं का? कमेंट करून नक्की सांगा. तर आज एकच ब्लाऊज शिवून झालेला आहे. तर ठीक आहे, आजच्यापुरतं एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.